पाथर्डी नगरपरिषद हद्दीतील माहेश्वरी श्रीराम मंदिर व शेवाळे गल्ली परिसरात मोकाट व हिंसक कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक, महिला, लहान मुले व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माहेश्वरी युवक मंडळाच्या वतीने पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सध्या माहेश्वरी श्रीराम मंदिरात सलग 15 दिवस महिलांचा तीज सण सुरू असून श्रावण महिन्यामुळे मंदिरात दर्शन व पूजेसाठी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र मंदिर परिसरात कुत्र्यांच्या टोळ्यांचा वावर वाढल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार मंदिर परिसरात नियमित ये-जा करणाऱ्या महिला भाविक, इयत्ता 5वी, 6वीतील विद्यार्थी सोहम सचिन बजाज, तसेच माहेश्वरी युवक मंडळाचे माजी अध्यक्ष गोविंदजी लाहोटी यांच्यावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला करून चावा घेण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच ऑगस्ट 15 रोजी सकाळी 5:30च्या सुमारास खुलेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असताना एका नागरिकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर नगर येथील पंडित हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे मंडळाने सांगितले. काही दिवसांपूर्वी कल्याण येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरातही गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पाथर्डी नगरपरिषदेने यापूर्वी मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबविल्याचे नमूद करत, त्याबद्दल मंडळाने प्रशासनाचे कौतुक केले आहे. मात्र केवळ निर्बीजीकरण पुरेसे नसून हिंसक व नागरिकांसाठी धोकादायक कुत्र्यांबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मंडळाने म्हटले आहे. माहेश्वरी श्रीराम मंदिर व शेवाळे गल्ली परिसरातील मोकाट व हिंसक कुत्र्यांना तातडीने पकडून नागरिक, महिला, लहान मुले व भाविकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या प्रश्नावर नगरपरिषदेने तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माहेश्वरी युवक मंडळाने दिला आहे. अहिल्यानगर जिल्हा संपादक श्री सचिन सुधाकर रत्नपारखी महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज पाथर्डी.